DNU 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। नरखेड तालुक्यातील मौजा पिंपळदरा येथील शेतकरी सुरेंद्र भगवतराव खुजे यांनी महसूल विभागाच्या कथित भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात थेट नागपूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे न्यायाची गुहार लावली आहे। पिंपळदरा येथील शेतातील मूळ वहिवाटीचा रस्ता बंद करून महसूल मंडळाच्या महसूल निरीक्षकांनी कथित लाचखोरी करून नवीन ठिकाणाहून रस्ता देण्याचा एकतर्फी आदेश काढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मौका चौकशीत रस्त्याच्या कोणत्याही जुन्या खुणा आढळल्या नसताना आणि नकाशात नोंद नसतानाही सर्वे नंबर 17, 18 आणि 12च्या परिसरातून नियमबाह्य पद्धतीने 12 फुटांचा रस्ता काढला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। ज्या शेतकऱ्याने पैशाच्या बळावर हा रस्ता मंजूर करून घेतला तो प्रशासनाला हाताशी धरून माध्यम आणि कोणालाही न जुमानण्याची भाषा करत असल्यामुळे पीडित शेतकरी प्रचंड मानसिक दबावाखाली आहे। जर पैसे देऊनच न्याय मिळणार असेल तर मी माझी शेती विकून पैसे देतो, पण मला न्याय द्या, नाहीतर माझी शेतीच पालकमंत्र्यांनी लिहून घ्यावी, अशी उद्विग्न भावना सुरेंद्र खुजे यांनी व्यक्त केली असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून मूळ रस्त्याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर ह्या 12 नंबर सर्वे नंबर वाल्याने ह्या रस्ता मोडला आणि आता म्हणत आहे 14 नंबरातून 12 नंबरामध्ये पहिले रस्ता होता। यांनी 12 नंबर वाल्यांनी झाडं लावले, झाडं लावून शिन्यांनी रस्ता मोडला, खूप घालून शिन्यांनी, तरीपासून रस्ता सारा फडफडा। त्याच्या खालतं 25, 26 नंबर आहे, त्याचाही बी रस्ता इथूनच होता, कारण का 25, 26 वाल्याचंच शेत हे 14 नंबर आणि 15 नंबर आणण्याचं काहीच कारण नाही। तू ऑर्डर आण। हा, मी ऑर्डर आणतो, ठीक आहे ना। मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्हाला चौकशी देणार, सिक्युरिटी देणार साहेब। हा, तुमचा काही हे नाही याच्यात, शेतकऱ्या संघ तुमचा काही अधिकार नाही आहेत। RI साहेब आहे, पटवारी साहेब आहे ना, नायब तहसीलदार आहे, याच्यामध्ये तिघं। तू मित्रा तू बी ऍप्लिकेशन कर। हा, केलं आहे ना मी, करण ना मी। तिची ऑर्डर आण। हा, यायले स्वतः ह्या 2 अधिकाऱ्याला नाली करून मागन मी स्वतः इथं एवढी। हा, नाही करून द्या लागन, इथं आणा लागन। रस्ता तिकू सर का नाही याच लागन तुम्हाला, या लागन म्हणजे याच लागन तुम्हाला। हा, आणि वावर जर खराब झालं पाण्यानं हे तुमच्यापासून भरपाई करून हे RI साहेबाच्या नावानं बिलकुल लक्षात ठेवजा, कारण हे हा. पाणी तिथून येते, हे महाजन खंदलेली काही हे वावर का खराब झालं हे तुम्हाला हे करा लागन। हे साहेब तुम्ही साक्षीदार आहे, काकडे साहेब। हा हा, मी काय म्हणत आहे, ह्या रस्ता नाली आताची असन का? ते मनन करून राहिले का? आदेश आहे, पण हे नाली माझं वावर खराब झालं याचा जिम्मेदार RI साहेब राहील, नायब तहसीलदार आणि पटवारी साहेब राहील, हे लक्षात ठेवता। याच्या मनमानी चालू आहे, मनमानी राजे हो। हा, मोक्का चौकशीवर तुम्हाला सांगा, मला एक सांगा, त्या तिथून तुम्हाला रस्ता दिसते, यायला मोक्का चौकशीवर रस्ता नाही दिसला। हा, हे माहिती आहे, समोरच्या लाच खाऊन पैसे खाऊन काम करते हे अधिकारी। हा, एवढा वर्ष आजपासून रस्ता चुकून आहे, हे पैसे खाऊन दुसऱ्यांना न्याय देऊन राहिले, असे RI साहेबाचे काम आहे। नाही पुऱ्या इकडल्या आपल्या या नरखेड तहसील मधल्या कास्तकाराची कंप्लेंट आहे त्या RI साहेबाची। अशा कंप्लेंट किती देतो काय, किती हे काम करून राहिले पैसे खाऊन म्हणून। RI साहेब आहे ना आपल्याला। हा, कोणी रेकॉर्डिंग केली तरी सांगतो ना, ह्या RI साहेबांना काय केलं आणि किती घेतले, समोरच्याची रेकॉर्डिंग आहे, हे आम्ही हे करतो। नाही यायनं कसा हे केला पाहतो ना, वावर खराब केलं तर पाहू, आपण आणू ना बिलकुल। ठीक आहे म्हणतो सुरेंद्र भाऊ, आता तुम्ही बोलून काय मतलब आहे का? मला एक सांगा, तुम्हाला तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही बायकायचं ऍप्लिकेशन करा आणि तिथून त्या ऍप्लिकेशनला क्रॉस मारा। आता बोलून काय मतलब आहे का? हे मला एक सांगा, बोलून नाही, मला एक सांगा, तुम्ही काय शेती असेल ना तुमच्याकडे? माझ्याकडे आहे ना, तुम्ही जर वर्षातून तुम्ही शेतातून जाण ते 1 पावल्या रस्ता घडते ना, आज हे नाली पण त्यांचा जो आदेश आहे आता सध्या गव्हर्नमेंटने दिला आदेश आहे रस्त्याचा, गव्हर्नमेंटनं जिल्हा याच्यातून नाही भेटला, ह्या नायब तहसीलदारनं सुद्धा पैसे खाऊन आदेश काढला। आदेश नाही तहसीलदारची सही आहे त्याच्यावर। हा, तर खाऊन तिनं सुद्धा पैसे खाऊन आदेश काढलाय। तुम्ही क्रॉस मारा ना, तुम्ही केलाय ना, तुम्ही जाऊन तिथे विचार विनिमय हा, करा, हे बोलून हे सांगू ना,
हा नाही नाही तुम्ही बोलू नका. त्याला तोडू द्या फोडू द्या. त्याला बिलकुल दोन्ही अधिकाऱ्याला धुळा टाकलो करू द्या. त्याच्या मतानं काहीच नका बोलू. तुमच्याजवळ नकाशा आहे ना? हा करू द्या. नकाशामध्ये तुम्ही दाखवून राहिले ना. नाही नाही तुम्ही येऊ तर द्या. कोणाचा ट्रॅक्टर जीसीपी येते ह्या पोलीस अधिकाऱ्याच्या समोर बोलतो. आता नाही नाही जीसीपी गाडी कोणती आली पेटल्या बिगर राहील शेतामध्ये. नाही तर अधिकारी आले हे दोन्ही पटवारी साहेब ना आराय साहेब जिम्मेदार राहील. इथं जरी जीवाची हानी जरी झाली याला दोन्ही अधिकारी हानी राहील. हे पोलीस अधिकाऱ्याच्या समोर बोलत आहे आम्ही. एक पोलीस अधिकाऱ्याच्या समोर बोलत आहे. धुरे फोडता हे करता पैसे खाऊन न्याय देऊन राहिले. कमी पडत असेल तर धंदे मांडा ना. तिथून रस्ता होता सीधा. अरे यायला पुरा घेऊ दे ना. यायला पुरा घेऊ दे. ते तुमचे रस्ते बंद केले मग काय दुसऱ्याच्या गाव हे करता काय मारायला धंदे लागले काय? हे नाली काही वर्षाची झाली. या आराय साहेब कारणीभूत आहे. एक नंबरचा कारणीभूत आहे आराय साहेब. आणि साहेब तुम्ही रेकॉर्डिंग केलं मला काही नाही. मी नेमानच बोलत आहे. मोक्का चौकशीवर काहीच नाही दिसलं तुम्हाला. बरोबर आहे ना, कायदेशीरच झालं पाहिजे. मोक्का चौकशीवर काहीच नाही दिसलं. ह्या व्यक्तीला मी स्वतः कोर्टात बोलावं मोक्का चौकशीवर काय दिसलं म्हणून. यांना हसा येऊन राहिला. चुना टाकला का नाही. हे लाच खाल्लेली वय हे चुना टाकून राहिले. ज्यावेळेस इथं जीसीपी येईल ना त्यावेळेस यांना सांगतो हे धुरे कसे पोळा लागते. तर कोणती घेते रेकॉर्डिंग घ्या. मला काही फरक नाही पडत. माझं नाव सुरेंद्र भागवतराव खुजे आहे. रेकॉर्डिंग मध्ये सांगा आणि यांनाही सांगा. रेकॉर्डिंग घेतली काही फरक नाही पडत. तुम्हाला काय वाटतं अधिकारी आम्ही आहे काय बोललं पाहिजे. बरोबर आहे ना. लास्ट शब्द काढला म्हणजे मला सांगा तुम्ही कितीदा मोक्का चौकशी केली. कितीदा केली साहेब केली. आदेश आहे. नाही नाही केली कितीदा. आदेश आहे. तू अपील मध्ये चालला मग आदेश आहे. आदेशचा नका सांगू. नाही मला सांगा कितीदा तुम्ही मोक्का चौकशी. तुमच्याकडे शेती नाही आहे का. तुमच्याकडे शेती नाही आहे का. हे आदेशामध्ये दाखवा कोणा धुऱ्यान रस्ता आहे बा म्हणून. दाखवा बरं. दाखवा ना कोणा दाखवा. धुऱ्यान रस्ता आहे तर. वाचन तुम्ही काय हे मला एक सांगा. तुमच्या घरामध्ये प्रमाणे आदेशाप्रमाणे दिलं. काय भानुदास साबळे यांच्या शेताच्या पिंपळ एका शेतामधून 2 रस्ते असते का. ऐकतो की काय करतो हा की तू आपलं टपाटपर लावून टाला. द्या ना सांगा ना. पिंपळदरा ते बानोर या रस्त्याने येऊन शेत सरळ नंबर 17 साबळेच्या वारातून समजलं. पूर्वेकडे धुऱ्याने काठाने दक्षिण उत्तर दक्षिणे येऊन त्याचे शेत सरळ नंबर 18 पंकजा इथं आपल्या मी इकडे मार. पंख्या तू आणू दे इकडे मार. कोणता हे करतो रोखते तर पाहतो. पाहतो मार इथं. कोणाच्या बापाची जमीन नाही आहे. आमच्या बापाची जमीन आहे. त्याच्याकडे द्या तुम्ही. तो तुमचा कागद घेऊन जा. कशी नाली फोडते ना शेत हे झालं तर पाहू आपण. इथून पहिले सगळ्यात मेन गोष्ट इथून यायला बोलवू ना. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलवू. या धुरा फुटला त्या नाली झाली म्हणजे फक्त हो त्यावेळेसही राहायचा आणि ते दुरुस्त करून द्यायला तुम्हीच राहायचा. हो कायद्यानंच करून राहिलो ना आपण. मी आर.आय. साहेबांसंग बोलत आहे. मी आर.आय. साहेबाले म्हणत आहे. अधिकाऱ्यांसंग बोलत आहे. तुम्हाला पहिलं सांगितलं कायद्यानं करू आपण. कायद्यानं आर.आय. साहेबांना जर सांगत असेल का लांब थोडा यायच्या वावरीत पाणी घाल. आपण कायद्यानं आर.आय. साहेबाला बोलू आपण कोर्टात. हो कोणा मोक्का चौकशी केली काय मग सांगते आम्ही चालून वाईट केलं म्हणते पोलीस साहेब. एका वर्षामध्ये एवढा पोलीस साहेब हे पण घ्या 6 महिन्यामध्ये एवढा जुळं वाढते का. आम्ही म्हणते इथंच वाईट केलं म्हणते. नाही साहेब तुमचा काही रोल नाही आहे. तुम्हाला एक प्रोटेक्शन मागितलं. तुम्हाला प्रोटेक्शन मागितलं. प्रोटेक्शन साठी तुम्ही आली आहे.